ओल्या खोबऱ्यावरची साल काढून घेणं खरंच एक ट्रिकी काम आहे. चाकूने काढून घेणं, पिलरने काढून घेणं खरंच खूप अवघड वाटतं आणि यामध्ये नारळ किंवा हे खोबरं सुद्धा खूप जास्त वायाला सुद्धा जातं. मग आज मी तुमच्यासोबत एक अशी वेगळी ट्रिक शेअर केली आहे, की यामुळे काय होईल, सहज असं तुम्ही या नारळाच्या पाठीवरचा काळा भाग काढून घेऊ शकता आणि याचबरोबर खोबरं सुद्धा तुमचं जास्तीचं वायाला जाणार नाही. मोदकाच्या सारणासाठी, लाडूसाठी, नारळाच्या वड्यांसाठी असं पांढरं शुभ्र खोबरं मिळालं ना, मग तो पदार्थ सुद्धा अतिशय देखणा दिसतो. एक मोठ्या आकाराचा नारळ मी इथे फोडून घेतलेला आहे. कवच जे आहे ते यावरचं मी काढून घेतलं. आता हा जो काळा पाठीचा भाग आहे, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि याचं पांढरं शुभ्र आपल्याला खोबरं हवंय. तर यासाठी आत्तापर्यंत आपण चाकूचा किंवा पिलरचा वापर केला असेल. पण जर चाकूने यावरचा पाठीचा भाग काढून घेणं खरंच खूप रिस्की आहे. हाताला चाकू लागू शकतो, खूप वेळ सुद्धा जातो आणि यामध्ये पांढरं ओलं खोबरं सुद्धा खूप वायाला जातं. तर या पद्धतीने तुम्ही काढत असताना असं अंगठ्याला हे लागू शकतो, बराचसा वेळ सुद्धा वायाला जाऊ शकतो. तर यासाठी ही पद्धत अजिबात वापरू नका. चाकूच्या तुलनेमध्ये या पोटॅटो पिलरने काढून घेणं तसं सोपंच आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, जर पोटॅटो पिलरला चांगली धार असेल, तर मात्र हे अगदी सहज होतं. पण प्रॉब्लेम कुठे येतो, तर यामध्ये हे जे पांढरं खोबरं आहे, ते बरंचसं वायाला जातं, यासोबतच निघून येतं. यामुळे ही ट्रिक सुद्धा मला तितकीशी कामी वाटत नाही. चाकूच्या तुलनेमध्ये यामध्ये थोडासा कमी वेळ लागतो. तुम्हाला हवं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच करू शकता. हे बघा, ही ट्रिक सुद्धा 50-50 मला बरी वाटते. पण यामध्ये बघा, जो खोबऱ्याचा पांढरा भाग आहे, तो बराचसा निघून येतो आणि यामुळे खोबरं आपलं बरंचसं वायाला सुद्धा जातं. चला, आता या दोन्ही वस्तूंचा मी वापर न करता एक अशी ट्रिक शेअर करते, की ज्यामुळे तुम्हाला ही ट्रिक खूपच आवडेल. खूप सोपी वाटेल, कारण यामध्ये तुमचा बराचसा वेळ सुद्धा वाचतोय आणि याचबरोबर खोबरं सुद्धा वायाला जात नाही. तर हे पहा, आपल्याकडे अशा पद्धतीची सगळ्यांकडेच आल्याची किसणी असते. तर ही अतिशय बारीक असते. यावरती भरपूर अशी धार नसली तरी सुद्धा चालू शकतो. खूपच धारदार असावं असं अजिबातच नाही. आता या किसणीनेच यावरचा जो पाठीचा भाग आहे, काळपट भाग, तो अगदी सहज निघतो आणि पटकन निघतो. खूप जास्त खोबरं सुद्धा वायाला जात नाही. जो पाठीचा काळा भाग आहे तेवढाच फक्त खाली पडतो. आता ही किसणी वापरत असताना महत्त्वाच्या 2 टिप लक्षात घ्या. एक लक्षात घ्या, की जेव्हा तुम्ही हे खिसून घेत असता, त्यावेळेस खूप जोर देऊन खिसायचं नाही. अगदी हलक्या हाताने जरी तुम्ही खिसलत ना, तरी सुद्धा अगदी पटकन असा काळा भाग यावरचा निघाला जातो. दुसरी महत्त्वाची टिप अशी, की अगदी करवंटीच्या करवंटी तुम्ही इथे घेऊ नका किंवा अख्खा नारळ इथे घेऊ नका. असे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हाताने ते पकडायला अगदी सोयीस्कर जातं. हातातून खोबरं सटकत नाही, ग्रीप व्यवस्थित पकडली जाते आणि यामुळे खोबऱ्यावरच्या पाठीचा भाग काढणं अतिशय सोपं होऊन जातं. इथे दुसऱ्या पद्धतीने, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. एका हातामध्ये किसणी ठेवायची आणि किसणीनेच जिथला भाग तुम्हाला काढून घ्यायचा आहे, तिथला अगदी सहज असा निघाला जातो. तर या दोन्हीही पद्धती खूप सोप्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता, पांढरा असा भाग इथे निघालाय, असं अजिबातच वाटत नाही. सगळा पूर्ण काळपट भाग निघतोय आणि याचबरोबर खोबरं सुद्धा असं खिसणीतून खिसून येत नाहीये, फक्त काळाच भाग इथे खिसला जातोय. साल काढणीने इथे बघा, किती पांढरा भाग खोबऱ्याचा वायाला जातोय. इथे तुम्ही बघू शकता आणि हेच जर तुम्ही खिसणीने काढून घेतलत ना, तर असा फक्त वरचा पाठीचा भाग आपल्याला सहज असा काढता येतो. आता याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या खोबऱ्यावरची पाठीची साल काढून घेते. आता हे जे खोबरं दिसतंय ते मोठा आकार तुम्हाला दिसतोय, पण असे 2 ते 3 तुकडे करून घ्यायचे, म्हणजे हातात व्यवस्थित पकडता येतात आणि खिसायला, ती साल काढायला अतिशय सोपं होऊन जातं. अशा पद्धतीने आल्याच्या खिसणीचा चांगलाच फायदा आपण इथे करून घेतला. तुमच्याकडे जर ही आल्याची खिसणी नसेल, तर मात्र तुम्ही अगदी 10 ते 15 रुपयाला लोकल मार्केटमधून खरेदी करू शकता. ही ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त ट्रिक सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.